नमस्कार. मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात काय घडलंय आपल्या मुलुक महाराष्ट्रामध्ये त्याचा सविस्तर आणि वेगवान आढावा पुढील अर्ध्या तासात आपण घेणार आहोतच. मात्र सुरुवातीला एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. 12वीच्या परीक्षेत पहिल्याच पेपरमध्ये मोठी चूक. इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्नांऐवजी छापून आली उत्तरं. विद्यार्थ्यांना मिळणार ग्रेस मार्क. कॉपीमुक्त परीक्षेसाठी महसूल पथक नेमल्यानं शिक्षकांचा संताप. शिक्षकांवर अविश्वास असल्यास परीक्षा यंत्रणाही महसूलकडेच सोपवा. अहमदनगरात शिक्षकांची घोषणाबाजी. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात एमपीएससी उमेदवारांचं आंदोलन सुरूच. एमपीएससी आयोगानं भूमिका न बदलल्यास कोर्टात जाण्याचा फडणवीसांचा इशारा. पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह. शिवसेना ऍक्शन मोडमध्ये. कार्यकारिणी बैठकीमध्ये शिंदे कुठलं पद स्वीकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष. संजय राऊतांवरती हल्ला करण्यासाठी राजा ठाकूर या गुंडाला सुपारी. राऊतांचा लेटर बॉम्ब. राऊतांचे आरोप म्हणजे स्टंटबाजी. शिवसेनेचा पलटवार. कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली असताना राऊत मला गुंड कसं म्हणतात. राजा ठाकूरची राऊतांना कोर्टात जाण्याची धमकी. आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला धक्का. पवई तलाव परिसरामधील सायकल ट्रॅक प्रकल्प पालिकेनं केला रद्द. मुंबईत जयंत पाटलांपाठोपाठ अजित पवार भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये शीतयुद्ध रंगल्याच्या चर्चा. कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा रोड शो तर हेमंत रासनेंसाठी उदयनराजेंची रॅली. नागपूर जिल्हा बँकेला बच्चू कडूंचा दणका. बच्चू कडूंमुळे जिल्हा बँकेची लिलाव प्रक्रिया रद्द. लिलाव झाला तर हातपाय तोडू. बच्चू कडूंचा इशारा. कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे येवल्यातील शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र. होळीच्या दिवशी कांद्याची होळी करणार असल्याचा छापल्या निमंत्रण पत्रिका. आमदार रोहित पवार आयोजित महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत सुरू. राज्यभरातून मोठा प्रतिसाद. शरद पवारांची उपस्थिती. लातूरच्या बुधोडा गावात वानराची अंत्ययात्रा. वानराला शेवटचा निरोप देण्यासाठी लोटला संपूर्ण गाव. तर मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टच्या माध्यमातून सर्वच घडामोडी आपण अतिशय वेगवान पाहणार आहोतच. मात्र सुरुवातीला या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. डीआरआयची पॅन इंडियामध्ये मोठी कारवाई पाहायला मिळते. 52 कोटींचं 100 किलोहून अधिक सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. डीआरआयचं मुंबई पुणे पाटण्यामध्ये ऑपरेशन पथकानं 2 आरोपींना या संदर्भात आता अटक केल्याची मोठी बातमी. डीआरआय कडून पॅन इंडियामध्ये मोठी कारवाई करण्यात आल्याची मोठी बातमी पाहतोय आपण. 52 कोटींचं 100 किलोंपेक्षा अधिक सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. आणि डीआरआयनं मुंबई पुणे आणि पाटण्यामध्ये हे ऑपरेशन राबवलेलं होतं. या पथकानं केलेल्या या ऑपरेशन दरम्यान 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. डीआरआयनं केलेल्या या मोठ्या कारवाईत 52 कोटींचं 100 किलोपेक्षा अधिक सोनं जप्त करण्यामध्ये मोठं यश मिळालं. आणि त्यापाठोपाठ आणखी एक ब्रेकिंग न्यूज येते यावेळेला पंढरपूर या ठिकाणाहून. पंढरपुरातील मंगळवेढा येथे 3 महिलांची हत्या करण्यात आलेली आहे. नंदेश्वर गावातील धक्कादायक घटना आहे. आज दुपारी अज्ञात माथे फिरून दगड आणि धारधार शस्त्रानं या हत्या केल्याचं कळतंय. घरगुती वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती कळते. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून पुढील तपासाला देखील वेग येणार आहे. 3 महिलांची पंढरपुरात झालेली हत्या या क्षणाची मोठी बातमी. मंगळवेढ्यामध्ये 3 महिलांची ही हत्या करण्यात आलेली आहे. वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात. वीरेंद्र, हत्येची नेमकी ही घटना काय, सविस्तर माहिती द्याल?
विशाल, अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. मंगळ तालुक्यातील नंदेश्वर गावातील ही घटना आहे. अज्ञात आरोपीने हे दगड आणि धारदार शस्त्राने 3 महिलांची हत्या केलेली आहे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि संशयी आरोपीला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्याची चौकशी चालू आहे. विशाल, धन्यवाद वीरेंद्र दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर धक्कादायक घटना नंदेश्वर गावातील या घटनेमध्ये तब्बल 3 महिलांची हत्या करण्यात आलेली आहे. घरगुती वादातून हत्या करण्यात आल्याचं देखील समोर येत आहे. प्राथमिक तपासानंतर आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करतायत. आणि आता पाहणार आहोत मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट. 12वीच्या परीक्षेमध्ये बोर्डाकडून मोठी चूक झालेली आहे. 12वीच्या इंग्रजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 3च्या A3 ते A5 या क्रमांकाच्या प्रश्नांऐवजी उत्तरं छापण्यात आलेली आहे. यावर बोर्डाकडून खुलासा करण्यात आलेला असून त्रुटींबाबत योग्य निर्णय जाहीर केला जाईल असं बोर्डानं स्पष्ट केलं आहे. जालना जिल्ह्यामधील सेवली इथे 2 परीक्षा केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांनी अचानकपणे भेट देऊन 16 कॉपी बहादरांना रंगेहात पकडलं. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. कॉपी मुक्त परीक्षा करण्यासाठी महसूलच्या नेमण्यात आलेल्या पथकांवरती शिक्षकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. पथकं नेमणं म्हणजे शिक्षकांवरती अविश्वास दाखवणं आहे आणि त्यामुळे परीक्षा पद्धतीच रद्द करण्यात यावी अशी मागणी अजय भोयर यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना निवेदन पाठवून केलेली आहे. भंडारा जिल्हा प्रशासनानं कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचा विडा उचलला आहे. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी काही परीक्षा केंद्रांवर सुसाटपणे कॉपी चालल्यानं या अभियानाचा अक्षरशः फज्जा उडालाय. अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यामध्ये दलालांनी अनेकांना बोगस रेशन कार्ड देऊन गंडा घातला. महसूल विभागाकडून रेशन कार्ड मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागत असल्यानं अनेक निराधार कुटुंब लाभापासून वंचित राहत आहेत. एखाद्या माणसाच्या अंत्ययात्रेलाही होणार नाही एवढी गर्दी चक्क वानराच्या अंत्ययात्रेला लातूर जिल्ह्यातल्या बुधोडा इथे झालेली होती. ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वानराचा अंत्यविधी केला. बुधोडा इथे ट्रकच्या धडकेनं वानराचा दुर्दैवी अंत झालेला होता. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरामध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानामध्ये वाढ झालेली आहे. एकीकडे रात्री थंडीचा कडाका असताना दिवसा प्रचंड उकाडा जाणवतोय. तापमानातील या बदलांमुळे 7 रोगांचा फैलाव झपाट्यानं होताना दिसून येतोय. मोदी सरकारची तथाकथित जनविरोधी धोरणं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं चंद्रपुरामध्ये चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या वतीनं या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. शेतकऱ्यांचं विजेचं बिल दुरुस्त करून द्यावं, वीज वितरण कार्यालयानं शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी यासह वेगवेगळ्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बुधवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात चक्काजाम करण्यात येणार आहे. बीड शहरामधील झोपडपट्टी रहिवाशांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेली आरोग्यवर्धिनी योजना रखडल्याचं दिसून येत आहे. औषधांअभावी जिल्ह्यातील 28 आरोग्यवर्धिनी केंद्र 10 महिन्यांपासून बंदच असल्याचं समोर येत आहे. सून सुरू होण्याच्या त्या ठिकाणी जे ते प्रतीक्षेतही असल्याचं कळत आहे. भंडारा जिल्हा जातीवाचक नावातून मुक्त झाला असून भंडारा जिल्हा आता समाज सुधारकांच्या नावावरून ओळखला जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर भंडारा प्रशासन सुद्धा नावं बदलण्याच्या कामाला लागलेलं आहे आणि त्या अंतर्गत जिल्ह्यातील 49 पैकी 46 नावं बदलण्यात आलेली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामधील मरेगाव जंगलामध्ये 4 वर्ष वयाचा नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. दुसऱ्या एखाद्या वन्यजीवाशी झुंजीमध्ये बिबट्या ठार झाला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पंचनामा आणि शवविच्छेदनानंतर मृत बिबट्याचं दहन करण्यात आलं. बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमधील 44 विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासाच्या सहलीला जाण्याची संधी शिक्षण विभागानं उपलब्ध करून दिली आहे. यात स्पर्धा परीक्षा घेऊन गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाणार असून या सहलीसाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र केसरी बैलगाडी स्पर्धा भरवलेल्या आहेत आणि राज्यातून या स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. या स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी देखील हजेरी लावली. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या वतीनं पश्चिम विभागीय कुलगुरू परिषद औरंगाबादमध्ये होती आहे. या परिषदेचे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला यजमान पद मिळालेलं असून 4 राज्यांमधील 60 कुलगुरू या परिषदेला उपस्थित आहेत.
वाशिमच्या कारंजा इथे एकदिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यासाठी देशभरातील 2 लाखांहून अधिक भाविक कारंजा नगरीमध्ये दाखल झालेले होते आणि गुरुचरित्र पारायण संपल्यावर सर्वांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य निर्माण समितीनं पूर्व आणि पश्चिम विदर्भातून विदर्भ निर्माण यात्रा सुरू केली आहे। विदर्भाच्या दोन्ही टोकांवरून सुरू झालेली विदर्भ निर्माण यात्रा येत्या 5 मार्चला नागपूरला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मोठी जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे। धुळे जिल्ह्यामधील हजारो शेतकऱ्यांनी कापूस घरामध्ये साठवून ठेवलेला आहे, मात्र कापसाचे दर वाढण्याऐवजी कमी होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। ही आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे। उस्मानाबाद बाजारपेठेमधील सोयाबीनच्या दरातील चढ उताराने बळीराजा चांगलाच मेटाकुटीला आलेला असून 4 महिन्यामध्ये 1,500 सोयाबीनचे भाव कमी झालेले आहेत। अपेक्षित भाव मिळण्याच्या अपेक्षेने माल घरामध्ये साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षेवरती पुन्हा एकदा पाणी फिरलंय। बीडच्या मांडेखेल नागपिंपरी इथे सब स्टेशन त्वरित सुरू करा या मागणीसाठी गावकऱ्यांनी महावितरणच्या उपविभागीय अभियंत्याला घेराव घातला आणि 15 दिवसात मागणी मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील गावकरी मंडळींनी दिलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मनसर शहरातून उपविभागीय कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आला। कृषी पंपांसाठी दिवसभर लाईट मिळावी आणि बिबट्यांचं शेतकऱ्यांवरती होणारे हल्ले वाढलेले असून त्वरित बिबट्यांचा बंदोबस्त करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला होता। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या या मागणीसाठी बीड जिल्ह्यामधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय आणि त्यामुळे बीड जिल्ह्यातील 1,90,000 बालकांच्या पोषण आहाराची वितरण व्यवस्था विस्कळीत झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेचे तब्बल 2,900 शिक्षक दिव्यांग असल्याची माहिती समोर आली आहे। या 2,900 शिक्षकांपैकी 1,300 शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे विविध लाभ घेतले असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। सांगली महापालिकेच्या घरपट्टी वसुलीच्या विरोधामध्ये दलित महासंघाच्या वतीनं विरोध करण्यात आलेला आहे। या विरोधात थेट महापालिकेवरती उंट आणि शेळी घेऊन दलित महासंघाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला होता। जळगाव चाळीसगाव रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत असून रस्त्यावरती पडलेले खड्डे तत्काळ बुजवावे या मागणीसाठी पाचोरा इथल्या जारगाव चौफुली येथे महाविकास आघाडीने रास्तारोको आंदोलन केलं होतं। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांमधील नेमणुकांवरती ठाकरे पक्ष आक्रमक झालेला असून विद्यापीठामधील कुलसचिव आणि उपअभियंता पदावर शैक्षणिक पात्रता न पाहताच नेमणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या विरोधामध्ये ठाकरे पक्षाने आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। हिंगोलीच्या वसमतमध्ये आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। थकीत वीज बिल न भरल्यामुळे महावितरणकडून शेतकऱ्यांची शेतातील वीज तोडली जाते आहे। वीज तोडणीची ही मोहीम थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आणि याच मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। बँक ऑफ महाराष्ट्राच्या दाभाडी शाखेतून बँक मित्रांनो शेतकऱ्यांसह नागरिकांच्या खात्यातून तब्बल 1.5 कोटी रुपयांचा अपहार केल्याचं समोर आलं। आमचे पैसे देण्यात यावेत आणि या मागणीसाठी खातेदार शेतकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी बँकेच्या मालेगाव मुख्य शाखेवरती मोर्चा काढून आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं। केंद्रीय निवडणूक आयोगानं नाव आणि चिन्ह शिंदेंना दिल्यानं ठाकरे पक्षाकडून निवडणूक आयोगाच्या मनमानी निर्णयाचा पंचायत समिती शहापूर येथे निषेध करण्यात आला। यावेळी जिल्हा आणि तालुक्यातील नेते पदाधिकारी उपस्थित होते। जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी कामबंद आंदोलन सहभाग नोंदवला। महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हे कामबंद आंदोलन पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यामधील शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना राज्य सरकार अनुदान देत नसल्यानं शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या संघटनेनं आझाद मैदानावरती आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र तेलंगणा आंतरराज्य मार्गाचं काम सुरू आहे आणि या मार्गात गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही आणि त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मार्गाचं काम बंद पाडलं। त्वरित मोबदला न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। शरद पवार आणि अजित पवार यांचा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या डोक्यावरती जोपर्यंत हात होता तोपर्यंत खऱ्या अर्थानं जगताप यांचा राजकीय उत्कर्ष झालेला होता आणि त्यानंतर भाजपत गेल्यावरती त्यांची वाटच लागली असा दावा धनंजय मुंडे यांनी केलेला आहे।
शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी आव्हानं येत असतात. जगामध्ये बुद्धिमान मुलांची गरज आहे, त्याप्रमाणे शिक्षण देण्याची देखील गरज आहे. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या युनिव्हर्सिटीज सोबत करार केलेला आहे, असं शरद पवार म्हणाले. ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच महसूल परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वाळूचे नवीन धोरण, दाखल्यांचे वितरण, जमीन मोजणीचा प्रश्न यासह विविध विषयांवरती महसूल परिषदेमध्ये मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. आमदार वैभव नाईक यांची एसीबी कडून चौकशी सुरू असतानाच आता त्यांच्या मिळकतीतील कणकवली इथल्या दत्तकृपा अपार्टमेंट या इमारतीतील 56 भाडेकरूंना एसीबीच्या नोटीसा आलेल्या आहेत आणि त्यामुळे नाईकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्यावरती टीका केल्याशिवाय राजकारण होऊ शकत नाही. भाजपसह सगळ्याच नेत्यांना हे माहीत असल्यामुळेच शरद पवार यांच्यावरती टीका होत असल्याचं रोहित पवार म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीला प्रतिसाद मिळाला असल्यामुळे राज्यात सरकार निवडणूक घेत नाहीये, असंही ते म्हणाले. माझ्यावरती आरोप करणारे राजकारणी आता कुठे आहेत ते सर्वांना माहिती असल्याची टीका समीर वानखेडे यांनी केली. माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले, माझी जात काढण्यात आली, रोज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद व्हायची, मात्र आता ते सगळे कुठे आहेत असा टोला देखील त्यांनी लगावला. औरंगाबाद जिल्ह्यामधील कन्नड इथे संजना जाधव यांनी मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केलं. त्यांचे राजकीय शक्ती प्रदर्शन आगामी विधानसभेसाठी तयारी मानली जाते. संजना जाधव यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळेल अशी राजकीय चर्चा देखील सुरू झाली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामधील साक्षीदारांची तपासणी 6 मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. पानसरे यांच्या हल्ल्याला 8 वर्ष पूर्ण झालेली असून सध्या कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे, त्यामुळे या खटल्याला गती येणार आहे. राज्यामध्ये त्या ठिकाणी असलेलं जे आंदोलन आहे त्यामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील साक्षीदारांची तपासणी 6 मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. पानसरे यांच्या हल्ल्याला 8 वर्ष पूर्ण झालेली असून सध्या कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे, त्यामुळे या खटल्याला गती देखील येणार आहे. राज्यात कायद्याचं राज्य आहे की नाही हा गंभीर प्रश्न असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्त यांना दिल्यानंतर अंबादास दानवे यांनी पालघरमध्ये ही प्रतिक्रिया दिली. आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या दणक्यानंतर नागपूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव रद्द करण्यात आला आणि लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर कर्ज प्रकरण आणि लिलाव संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बँकेचे अधिकारी चित्तरंजन नाईक यांनी दिली. रत्नागिरी तालुक्यामधील हातखंबा तारवेवाडी इथे काजू बागेमध्ये लागलेल्या वणव्यामध्ये आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्यासाठी एकानं अजब शक्कल लढवलेली आहे. टेम्पोला 2 चोर कप्पे तयार करून गोव्यावरून दारू सिंधुदुर्गात आणली, मात्र दक्ष असलेल्या सिंधुदुर्ग वाहतूक पोलिसांच्या जाळ्यामध्ये सहज अडकला आणि त्याचा कारनामा बाहेर आला. चालकावरती कारवाई करत लाखोंचा माल पोलिसांनी हस्तगत केलाय. आणि या सविस्तर घडामोडी तर आपण पाहणार आहोतच, मात्र या क्षणाची असलेली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत ती म्हणजे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झालेली आणि या बैठकीसाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दाखल झालेले आहेत. एकनाथ शिंदे मुख्य नेते की पक्ष प्रमुख याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार का हे देखील या बैठकीनंतर स्पष्ट होईल. शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीसाठी दाखल झाल्याची मोठी बातमी आणि शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक आहे. नवीन पदाधिकारी नियुक्त केले जाऊ शकतात असं देखील या बैठकीनंतर आता स्पष्ट होण्याची शक्यता आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. उदय, यावेळेला राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला सुरुवात झाल्याचं कळत आहे, त्याचबरोबर खुद्द मुख्यमंत्री देखील या बैठकीसाठी दाखल झाल्याचं कळत आहे. काय अपडेट्स आहे, किती वेळ ही संपूर्ण बैठक चालेल आणि या बैठकीत काय काय होण्याची शक्यता? उदय. दक्षिण मुंबईतल्या ताज प्रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी 2023 ची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष हे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यामुळे एक नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करून तिथे नवीन ठराव जो आहे तो मंजूर केला जाणार आहे. हा ठराव जो असणार आहे राष्ट्रीय कार्यकारिणीचा, यामध्ये क्रमांक 1 पदापासून ते शेवटच्या पदापर्यंत एकूण नेमकी साखळी कशी असणार आहे विविध पदांची, या संदर्भातली माहिती जी आहे ती इथे दिली जाणार आहे. तशी
निर्णय जे ते घोषित केले जाणार आहे। सर्वात क्रमांकाचं पद अर्थातच एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असणार आहे आणि त्यांना शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना अध्यक्ष ही शिवसेनाचे मुख्य नेते या 3 पदांवरती एक चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यातही जी काही वरिष्ठ सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते, जे आधीचं पद होतं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष होता त्यावेळेला मुख्य नेता असं पद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं आणि तेच पद कायम ठेवलं जाणार अशी माहिती मिळते आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता हेच पद आता पुन्हा एकदा कायम ठेवलं जाईल आणि त्या संदर्भातला ठराव जो आहे तो मंजूर केला जाणार आहे। आणि त्याचसोबतच मुख्य नेत्यानंतर शिवसेना पक्षाचे नेते, उपनेते, सचिव, सरचिटणीस, त्याचबरोबर जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख आणि त्याचबरोबर विभाग प्रमुख शहरांमध्ये असणारे, त्याचबरोबर शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, ते गट प्रमुख पर्यंत जी काही साखळी आहे या बैठकीमध्ये या सर्व घडामोडी होताना दिसून येत आहेत। उद्या आपलं लक्ष अशाच प्रकारे असू द्या। वेळोवेळी आपल्या बातमीपत्रांच्या माध्यमातून या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। त्यानंतर पुन्हा एकदा पाहूयात मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसून येते। बर्फवृष्टीमध्ये पर्यटक स्कीइंग करताना दिसून येत आहेत, तर अनेकांनी पॅराग्लायडिंगचा देखील आनंद लुटलेला आहे। दिल्लीमधील तुर्की दूतावासामध्ये भूकंप बळींसाठी आणि त्यांच्या पीडित परिवारांसाठी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यात 5000 शालेय विद्यार्थ्यांनी 65 मीटर लांब बॅनरवरती संदेश देखील लिहिला होता। जर्मनीच्या कोलान्यामध्ये शानदार कार्निवल परेडचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यात मोठ्या संख्येनं लोकांनी सहभाग घेतला। आधी कोविडमुळे आणि त्यानंतर युक्रेन रशिया युद्धामुळे ही परेड झालेली नव्हती। मेक्सिकोच्या क्वेल्बामध्ये भीषण अपघात झालेला आहे। यात 17 जणांचा जागीच मृत्यू झाला। बसमध्ये 45 प्रवासी असल्याची माहिती देखील मिळते। आर्थिक संकटामध्ये असलेल्या पाकिस्तानला मोठा झटका बसलाय। सुझुकी आणि होंडा कंपनींना पाकिस्तानातील आपले प्रकल्प गुंडाळल्यात। कच्च्या मालाची आयात होत नसल्यानं अनेक कंपन्या गाशा गुंडाळताना दिसतात। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जेलभरो आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शाहबाज सरकार अलर्ट झालेलं आहे। लाहोरच्या अनेक विभागांमध्ये पुढच्या 7 दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आलंय। अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। अदिती आणि सिद्धार्थच्या लंच डेटचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियामध्ये त्यांच्या नात्याबाबत चर्चा देखील रंगू लागल्या। करीना कपूरचा छोटा मुलगा जेह म्हणजेच जहांगीर सैफ अली खानचा दुसरा वाढदिवस आहे। त्यानिमित्तानं करीनासह त्याची आत्या सुहा अली खान, मावशी करिश्मा कपूर आणि मलायका अरोरानं फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या। ट्रेड एक्सपर्ट उमेर संधू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मलायका आणि अर्जुनचा साखरपुडा होणार असल्याचं सांगितलंय। पुढच्या आठवड्यामध्ये पॅरिसमध्ये त्यांचा साखरपुडा होणार असून काही मोजक्याच लोकांना बोलावण्यात येणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। मार्च महिन्यामध्ये ते लग्नाचं प्लॅनिंग करत असल्याची माहिती मिळते। मलायका अर्जुननं मात्र याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाहीये। श्रीदेवीच्या स्मृतिदिनानिमित्त अभिनेत्री जान्हवी कपूरने एक भावपूर्ण पोस्ट केलेली आहे। मला आजही सगळीकडे तूच सापडते आई, मी जे काही करते ते तुझ्यापासून सुरू होतं आणि संपतं, अशी पोस्ट तिनं केलेली आहे। तिच्या पोस्टला मोठी पसंती मिळते। अभिनेत्री कृती सनननं आपल्या चाहत्यांना नवा फिटनेस गोल दिलाय। ट्रेडमिलवरती लोक चालतात किंवा धावतात, मात्र तिनं ट्रेडमिलच्या साहाय्यानं नवाच व्यायाम प्रकार शोधून काढलाय। तिच्या या व्हिडिओला लोकांची पसंती देखील मिळते। तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्यांचा सविस्तर आणि वेगवान आढावा आपण मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टच्या माध्यमातून पाहिला। तर आजच्या मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।